टिळक चौकातील श्री वीरभद्रेश्वर मंदिर इथं सालाबादप्रमाणे यंदाही श्री वीरगोत्र वीरभद्रेश्वर महाराजांच्या यात्रेनिमित्त विविध धार्मिक विधी पार पडले। टिळक चौकातील श्री वीरभद्रेश्वर मंदिर इथं अक्षय तृतीयेनिमित्त सालाबादप्रमाणे यंदाही श्री वीरगोत्र वीरभद्रेश्वर महाराजांच्या यात्रेनिमित्त सकाळपासूनच धार्मिक विधींना प्रारंभ झाला। सकाळी श्री मूळ मूर्तीला रुद्राभिषेक, बिल्वार्चना, शिवालय भजनी मंडळाच्या वतीनं भजन आयोजित करण्यात आलं होतं। सायंकाळी पूर्वंत संघातर्फे पूर्वंत नृत्य सादर करण्यात आलं। अक्षता सोहळा आणि महाआरती करण्यात आली। या प्रसंगी शहर उत्तरचे आमदार विजयकुमार देशमुख आणि अनेक भाविक भक्त उपस्थित होते। मंदिरातर्फे सर्व भक्तांना प्रसादाची व्यवस्था करण्यात आली होती। मंदिराचे मुख्य पुजारी पवन कंठीकर, नागेश कंठीकर, सिद्धेश कंठीकर, कसबा गणपतीचे मुख्य स्वामी वेदमूर्ती सिद्धू स्वामी, मनोहर पत्री स्वामी, आनंद पत्री स्वामी, राहुल स्वामी, विशाल स्वामी, सुमित स्वामी, योगेश जेऊरे आणि पूर्वंत संघाचे पदाधिकारी उपस्थित होते। सालाबादप्रमाणे यंदाही वर्षी ज्येष्ठ वैशाख मासाप्रमाणे अक्षयतृतीयेच्या पहिल्या आठवडी श्री वीरगोत्र मूळ पुरुष श्री गुरु वीरभद्र स्वामी यांचे सालाबादप्रमाणे यंदाही यात्रा उत्सव चालू झालेला आहे। आज द्वितीय दिवस श्रींना सकाळी महारुद्राभिषेक, महाआरती करून तसंच श्रींना नवरदेव अवतारामध्ये त्यांना सजवून श्रींच्या महाआरती संध्याकाळी कल्याणोत्सव म्हणजे अक्षता सोहळा पार पडला। दरवर्षीप्रमाणे यंदाही मोठ्या भक्तीनं, भावनेनं, श्रद्धेनं गोत्र पुरुष कारण रुद्र वीरभद्रेश्वराची दरवर्षीप्रमाणे यंदाही ही यात्रा मोठ्या वैभवानं, आनंदानं, उत्साहानं, उल्हासानं, संतोष आणि समाधानानं ही यात्रा संपन्न झालेली आहे। विवाह सोहळा अत्यंत गोरज मुहूर्तावर विवाह सोहळा पार पाडलेला आहे। जेव्हा परमेश्वराचं अपमान करण्यासाठी दक्ष यज्ञ संहार केला, दक्ष ब्रह्म स्वतः यज्ञ केला, पण त्या यज्ञात सर्व देवदेवतांना आमंत्रण होतं, परंतु केवळ परमेश्वराला आमंत्रण नव्हतं। म्हणून तिनं यज्ञात आहुती घेतल्यानंतर जेव्हा परमेश्वराला राग आला आणि परमेश्वर आपल्या जटेमधून वीरभद्रेश्वराला उत्पन्न केलं आणि जा आणि त्या यज्ञाचा संहार कर म्हणून स्वतः वीरभद्रेश्वर एक कडक अवतारी पुरुष हातात शस्त्र घेऊन त्या दक्ष ब्रह्म यज्ञाचा संहार केला आणि संहार करून एक सती गेलेली आपल्या सतीला एक भक्तीनं, एक भावनेनं, एक दक्ष यज्ञाचा संहार केला। हा वीरभद्रेश्वराचा पराक्रमाचा अवतार या ठिकाणी झालेला आहे। मोठ्या उत्साहानं ही यात्रा पार पडलेली आहे।